मित्रांनो, प्रारब्धातील धर्म आणि वर्तमान काळातील धर्म याची सांगड कशी घालता येईल, याचा मेळ कसा घालता येईल, अशा प्रकारचा मी शीर्षक टाकलं आहे या व्हिडिओला. तुम्ही आता म्हणाल, प्रारब्धामध्ये कसला धर्म होता, हे कोणता धर्म होता, तो आम्हाला कसा कळणार? आम्ही प्रारब्धामध्ये कुठल्या धर्माचे होतो हे आम्हाला कसं कळेल? नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, प्रारब्धातील धर्म आणि वर्तमान काळातील धर्म याची सांगड कशी घालता येईल, याचा मेळ कसा घालता येईल, अशा प्रकारचं मी शीर्षक टाकलं आहे या व्हिडिओला. तुम्ही आता म्हणाल, प्रारब्धामध्ये कसला धर्म होता, हे कोणता धर्म होता, तो आम्हाला कसा कळणार? आम्ही प्रारब्धामध्ये कुठल्या धर्माचे होतो हे आम्हाला कसं कळेल? आणि वर्तमान काळातला धर्म मी सांगू शकतो, पण प्रारब्धात पूर्व आयुष्यात माझा कोणता धर्म होता, हा प्रश्न तुमच्या पुढ्यात नक्की पडला असेल. मित्रांनो, पण हा प्रश्न पडायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. मी सनातनबद्दल तुम्हाला वेळोवेळी लक्षात आणून दिलेलं आहे. सनातन धर्म फक्त हा एकमेव धर्म आहे, आणि तो कशावरती आधारित आहे, तर विज्ञानावरती. आणि प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट ही सनातनी आहे. या भूतलावरती जे काही जीवजंतू आहेत, प्राणी मात्र आहेत, प्रत्येकजण अगदी बॅक्टेरियापासून त्या विषाणूपासून तो मनुष्य प्राण्यापर्यंत हा प्रत्येक जीव हा कसा आहे, सनातनी आहे. मित्रांनो, मग तुमचा प्रारब्धामधला धर्म कोणता असेल, आता तुम्हीच ओळखा. तर प्रारब्धामध्ये सुद्धा आपण सनातनीच होतो. सृष्टीचं जो निर्मिती झालेली आहे, सृष्टीची जी निर्मिती झाली आहे तीच मुळात सनातन धर्मावरतीच झालेली आहे. म्हणजे सृष्टी निर्मितीचा जो सिद्धांत आहे तोच मुळात सनातन धर्मावरती आहे, म्हणजे विज्ञानावरती आधारित आहे. मग त्याच्यात खगोलशास्त्र आला, भूगोल आला, म्हणजे जॉग्रफी आली. जेवढं सायन्स आहे, जेवढं विज्ञान आहे, जेवढ्या शाखा आहेत विज्ञानामध्ये, त्या प्रत्येक शाखेचा त्याच्यात समावेश आहे. प्रत्येक शाखा, विज्ञानाची प्रत्येक शाखा याच्यात सम्मिलित आहे. त्यानुसारच हा सनातन धर्म बनलेला आहे. प्रत्येक शाखा, मग रसायनशास्त्र असो, जीवशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, मानसशास्त्र असो, समाजशास्त्र असो, कौटुंबिक शास्त्र, जेवढी शास्त्र आहेत ह्या भूतलावरती उपलब्ध, त्या प्रत्येक शास्त्राचा जी शाखा आहे त्याची ते सम्मिलित आहे त्या सनातनमध्ये. आणि त्यानुसारच, त्याच्या बेसवरच सनातन धर्म उभा आहे. मग प्रारब्धात कुठलाही प्राण्याचा जर प्रारब्धात आपल्याला धर्म बघायला गेलो, आपण शोधायला गेलो, तर कोणता असेल, तर सनातनच. आणि शोधायची गरजच नाही, की सनातनशिवाय दुसरा धर्मच नाही आहे उपलब्ध, अस्तित्वात नाही आहे. मित्रांनो, धर्म आणि अधर्म, ज्यावेळी धर्म हा विषय येतो त्यावेळी अधर्म हा सुद्धा विषय येतो. मग तुम्ही पूर्वीसुद्धा प्रारब्धामध्ये सुद्धा तुम्ही सनातनी होता, आणि आजही सनातनी आहे, आणि तो धर्म तुम्ही पाळताय. मग तो धर्म कशावरती आधारित आहे, तर वास्तवावरती आहे, सत्यावरती आहे. तो वास्तवावरती, सत्यावरती आहे. आता त्याच्या विरोधात जर आपण गेलो, विरोधी बाजू जर बघितली, तर अधर्म झाला. मग ते अवास्तव, असत्य. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून महाभारतामध्ये जे युद्ध झालं, महाभारताचं युद्ध, जे पहिलं महायुद्ध झालं या भूतलावरती, महाभारताचं महायुद्ध, विश्वयुद्ध,
त्या युद्धामध्ये धर्माची आणि अधर्माचीच लढाई झाली. मित्रांनो, जे काही युद्ध होतात, जी काही लढाई होते, ज्या काही युद्ध होतात, जी काही लढाई होते, त्याच्यामागे ही दोनच कारणं असतात. एक तर धर्माची बाजू असते आणि एक अधर्माची बाजू असते. याच्या व्यतिरिक्त दुसरी बाजू नसतेच. म्हणजे तुम्ही सामान्यतः जर बघायला गेलो आपण, एखादी कोर्टात केस उभी राहिली असेल, सामान्यतः मग ते क्रिमिनल असो, म्हणजे गुन्ह्याच्या संदर्भात असो, किंवा जमीन जुमल्याच्या सिव्हिल असो, कुठलीही केस ही एक बाजू सत्याची असते आणि एक बाजू असत्याची असते. म्हणजे एक बाजू धर्माची असते आणि एक बाजू अधर्माची असते. याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्टच नसते. त्याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, धर्म आणि अधर्म. म्हणून जे महाभारताचं युद्ध लढलं गेलं किंवा आतापर्यंत जेवढे युद्ध लढली गेले आहेत, त्याच्यामागे धर्म आणि अधर्मच हा विषयच होता. आता मित्रांनो, धर्म आणि अधर्म हा गोष्ट तुम्हाला कळला असेल. आता धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे? सत्कर्म करणं, चांगलं कर्म करणं, योग्य कर्म करणं, इतरांचा विचार करणं, इतरांना न्याय देण्यासाठी लढणं, हा झाला धर्म. आणि अधर्म काय आहे? तर लुटपाट करणं, चोऱ्या उच्चाक्या करणं, दुसऱ्याचा हिस्सा मारून घेणं, दुसऱ्याचा वाटा मारून घेणं, चोऱ्या करणं, हा झाला अधर्म. सत्कर्म आणि कुकर्म काय? तर सत्कर्म आणि कुकर्म. सत्कर्म म्हणजे धर्म झाला आणि कुकर्म म्हणजे अधर्म झाला. आता मित्रांनो, मी काय या व्हिडिओचं शीर्षक दिलं आहे ते प्रारब्ध. मित्रांनो, तर प्रारब्धामध्ये आपण सत्कर्म केलं आहे की कुकर्म केलं आहे याची आपल्याला जाणीव नसते. ते प्रारब्धातून आपल्या ह्या वर्तमान काळाच्या आयुष्यात आलेलं असते. जे वर्तमान काळात आपण आयुष्य जगतोय त्याच्या ते प्रारब्धातून आलेले असते. पण प्रारब्धात आपण काय कुकर्म केलं आहे आणि काय सत्कर्म केलं आहे याचा हिशोब आपल्याकडे नसतो मित्रांनो. पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग ते सत्कर्म केलं असेल तर त्याचे परिणाम आपण भोगतो आणि कुकर्म केलं असेल तरीसुद्धा आपण त्याचे परिणाम भोगतो. म्हणजे आपण म्हणतो एखादी गोष्ट आपल्याबद्दल आपल्या आयुष्यात वाईट घडली, दुःखद घडली, म्हणजे आपण काहीतरी त्या प्रकारचं त्या वाईट जी घटना घडली आहे कळत नकळत, जाणून बुजून एखाद्याने ती घटना घडवली तर नव्हे मित्रांनो. म्हणजे जाणून बुजून जर एखाद्याने ती घटना घडवली असेल आपल्या आयुष्यात वाईट गोष्ट, ती गोष्ट नव्हे तर कळत नकळत आपल्यासोबत काय होते, आपलं नुकसान होते, आपलं वाईट होते, आपलं अहित होते, ती गोष्ट सांगतोय मित्रांनो. तर ते झालं आपल्या कुकर्माची फळं आहेत. आपण प्रारब्धात केलेल्या कुकर्माची फळं आपण भोगतो कळत नकळत. कळत नकळत ज्या काही गोष्टी येतात आपल्या वाट्याला, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे आपण त्याची फळं भोगतो. मित्रांनो, लक्षात आलं का? मग प्रारब्धामध्ये आपण काय कुकर्म केलं आहे किंवा प्रारब्धामध्ये आपण काय सत्कर्म केलं आहे याची आपल्याला माहिती नसते, ती आपल्याला ज्ञात नसते. मग त्याचा आपण जास्त विचार करू नये. की आपण काय केलं असेल, मग ते शोधून काढण्यासाठी आपण धडपडण्याची गरज नाही. ते आपोआप आपल्या निदर्शनात येणार, आपल्या त्या आयुष्यात आपल्याला ते दिसणार, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार, चांगले किंवा वाईट, ते आपोआप दिसणार. फक्त आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कळत नकळत आपल्याबरोबर एखाद्याने चीट केली, झाली कळत नकळत, अनवधानी गोष्ट घडली, त्याची ती इच्छा नव्हती त्याला अमुक व्यक्तीला चीट करण्याची, पण ती घडली. किंवा एखाद्याला कळत नकळत त्रास झाला त्या एका घटनेमुळे, तर समजायचं की आपण प्रारब्धामध्ये ह्या केलेल्या चुका आहेत. आपण प्रारब्धामध्ये कोणाचं तरी अहित केलं होतं आणि त्याची फळं आपण भोगतोय.
मित्रांनो लक्षात घ्या, काहीतरी कुकर्म केलेलं आहे आपण ह्या प्रारब्धामध्ये, त्याची फळं आपण भोगतोय. अचानक आपल्याला धनलाभ झाला, अचानक चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आपल्या आयुष्यात, अचानक म्हणजे कळत नकळत, तर आपण समजून जायचं की आपण प्रारब्धामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा ह्या कर्मामध्ये, वर्तमान स्थितीमध्ये जे आपण कर्म करतोय त्या कर्मामध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, पण वर्तमान परिस्थितीमध्ये सत्कर्म करायचं की कुकर्म करायचं हे आपल्या हातात असते. प्रारब्धामध्ये आपण काय केलंय, सत्कर्म केलंय की कुकर्म केलंय हे आपल्या हातात नसते. पण वर्तमान काळामध्ये जे आयुष्य आपण जगतोय त्या आयुष्यामध्ये काय कुकर्म आहे आणि काय सत्कर्म आहे याची आपल्याला जाणीव असते. मित्रांनो, मी एखाद्याला चीट करत असलो आणि ते मला माहीत आहे मी ह्याला चीट करतोय, फसवतोय, लुबाडतोय, हे मला माहीत असते, प्रत्येकाला माहीत असते. मित्रांनो, म्हणजे समजा मी माझं उदाहरण देतो एक, समजा मला एखाद्याला चीट करायचं आहे हे मला माहिती आहे, एखाद्याला लुबाडायचं हे मला माहिती आहे, म्हणजे मी माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. आपण जगाला खोटं बोलू शकतो, जगाला फसवू शकतो, आपण जगासमोर आपली प्रतिमा उंचावू शकतो की मी अगदी हरिश्चंद्र आहे. पण आपण जर एखादा कुकर्म करत असो आणि जगाला वाटत असेल नाही हा सत्कर्म करतोय, जगाच्या नजरेत आपण सत्कर्मी आहोत, पण स्वतःच्या नजरेत आपण कसे आहोत, कुकर्मी. कारण आपल्याला माहिती आहे आपण कुकर्म करतोय, आपण लोकांची जगाची दिशाभूल करतोय, जगाला आपण फसवतोय, खोटं बोलून त्याच्याकडून आपण मतलब साधतोय. हे त्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असते, जी व्यक्ती ते कर्म करत असते. मग मित्रांनो, तुम्ही कुठला धर्म पाळाला, सत्कर्माचा की कुकर्माचा? धर्म म्हणजे काय? कर्म, कर्मण्येवाधिकार असते. कर्म करणे हा एकमेव धर्म आहे. अन्यथा जर तुम्ही बघायला विचार करायला गेलात तर जे काय आता तथाकथित धर्म आहेत त्याचा उल्लेख होतो ते तथाकथित आहेत. जो एकमेव धर्म आहे तो म्हणजे कर्म. मग तो कर्म हा धर्म, त्या धर्माची इज्जत ठेवणं, त्या धर्मानुसार चालणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे की कुकर्म करणं म्हणजे अधर्मी होणं, हे ज्याने त्याने ठरवायचं असते. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता प्रारब्धात आम्ही काय केलं याची आपल्याला जाणीव नाही आहे, हे कशावरून खरं असते? मित्रांनो, जर आपण इतिहास बघायला गेलो, इतिहासाची पडताळणी करायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ महाभारताचा इतिहास. महाभारताच्या इतिहासामध्ये काय घडलं? ज्यावेळी त्या कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू होतं, महाभारताचं पहिलं विश्वयुद्ध, त्या युद्धामध्ये पितामह भीष्म हे धारार्थी पडले, ते बाणाच्या शय्येवरती पडले. तो प्रसंग तुमच्या लक्षात असेल. आणि ती बाणांच्या शय्येवरती होते ते, आणि त्यांना इच्छामरण होतं, त्यामुळे ते आपला प्राणही सोडू शकत नव्हते. मग त्यांनी ठरवलं होतं की नाही, मला हे जाणून घ्यायचं आहे, ही वेळ माझ्यावरती का आली, ही बाणांची शय्या आपल्या कर्मानुसार ही का आपल्याला मिळाली आहे, असं कोणतं मी कर्म केलं आहे, असं मी काय वाईट केलं आहे, असं काय मी कुकर्म केलं आहे, त्याच्यामुळे ही बाणांची शय्या माझ्या वाटेला आली. त्यामुळे ते त्या कुरुक्षेत्रावरच होते, कुरुक्षेत्रावरच त्यांची ती शय्या होती आणि तिथे ते विचार करत होते. आणि ते 6 जन्म मागे घेतले, 6 जन्म ते मागे गेले. कारण मित्रांनो, त्यांच्यात सुद्धा योगशक्ती होती, योगविद्येने ते पारंगत होते, त्या पंचमहाभूतांवरती त्यांचं नियंत्रण होतं. म्हणून ते 6 जन्म मागे गेलेत, एक एक जन्म बघत, आणि ते शोधत गेलेत, कुठल्या जन्मी मी असं काय कृत्य केलंय की ही परिस्थिती माझ्यावर आली, हेचं फळ का मम तपाला, असं त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. परमेश्वराला त्यांनी विचारलं, हेचं फळ का मम तपाला, म्हणजे मी एवढं प्रामाणिक वागलो, सत्कर्म केलं,
त्यानंतर ही माझी परिस्थिती यावी का? हा प्रश्न त्यांनी शेवटी श्रीकृष्णांकडे गेला, भगवान श्रीकृष्णांकडे गेलं, त्या जगतपित्याकडे गेलं, त्या योगी राजाकडे गेलं, त्या ब्रह्मांड नायकाकडे गेलं, त्या जगद्गुरूकडे गेलं. हा प्रश्न त्यांनी केला की बाबा हेच फळ का मम तपाला. मी 6 जन्म मागे जाऊन बघितलं, माझं प्रारब्ध बघितलं, मला कुठेही दिसलं नाही की ही वेळ माझ्यावर येईल. मग श्रीकृष्णाने त्यांना 7वा जन्म दाखवला. त्या 7व्या जन्माची त्यांनी ओळख करून दिली, ते प्रारब्ध दाखवलं. त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर सर्व काय झालं, चित्र मोकळं झालं, ओपन झालं. काय चित्र होतं ते, तर त्या 7व्या जन्मात ते त्यावेळी सुद्धा एक राजा होते आणि सत्कर्म करणारेच होते, चांगल्या नीतीचे, चांगल्या नियतीचे होते. तरीसुद्धा ते एकदा आपल्या राज्यातून फेरफटका मारत होते घोड्यावरून. त्यावेळी फेरफटका मारत असताना त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक वगैरे त्यांचे साथीदारसुद्धा मागून होतेच. तर समोर त्यांच्या एक सरडा आला. तो सरड्याला बघितल्यानंतर ते एकदम सावध झाले आणि त्या सरड्याचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या भात्यातून बाण काढला आणि त्या बाणाच्या मार्फत त्यांनी काय केलं, त्या सरड्याला उचलून बाजूला टाकलं. त्यांचा उद्देश चांगला होता, त्यांची नियत चांगली होती, त्या सरड्याचा जीव वाचवण्याचा. पण कळत नकळत त्यांच्याकडून एक अपराध घडला, गुन्हा घडला. तो काय होता, तर तो सरडा त्या निवडुंगाच्या फडावर जाऊन पडला. त्या निवडुंगाच्या फडावर जाऊन पडला उलटा असा उताने. आणि त्या सरड्याच्या पाठीमध्ये अनेक काटे घुसले. ते अनेक काटे घुसलेत आणि तसाच तो तिथे पडून होता. काही दिवस तो तसाच तिथे पडून होता. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे त्या बाणाच्या शय्येवरती जेवढे दिवस द्रोणाचार्य पडून होते तेवढे दिवस तो सरडासुद्धा त्या निवडुंगाच्या फडावरती पडून होता. मित्रांनो, पितामह भीष्म जेवढे त्या बाणाच्या शय्येवर दिवस त्यांनी काढलेत, जेवढं त्यांनी त्या बाणाच्या शय्येवरती आपलं आयुष्य बघितलं रक्तरंजित, तीच अवस्था त्या सरड्याची सुद्धा होती. आणि शेवटी एक दिवस त्याच्या मुखामध्ये दवबिंदू पडला आणि त्यांनी प्राण सोडला. हे चित्र त्यांच्यासमोर उघड झालं. मित्रांनो लक्षात आलं का? नंतर गंगाजल त्यांना प्रदान केलं श्रीकृष्णाने आणि त्यांनीही आपला प्राण सोडला. इच्छा मरण होतं त्यांना. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे प्रारब्धात 7व्या जन्मात त्यांच्याकडून कळत नकळत घडलेला गुन्हा तो सुद्धा त्यांना 7व्या जन्मी, म्हणजे ज्या जन्मी त्यांनी तो गुन्हा घडला होता कळत नकळत, त्याच्यानंतर 7व्या जन्मी त्यांना तो भोगावा लागला. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रजी, मर्यादा पुरुषोत्तम राम, एक पत्नी एक वचनी असे ते राम, प्रभू रामचंद्रजी, त्यांच्या हातून सुद्धा एक कळत नकळत गुन्हा घडला. तो म्हणजे बालीचा वध. तो करणं गरजेचा होता, धर्मरक्षणासाठी करणं गरजेचं होता, पण कळत नकळत त्यांच्याकडनं तो गुन्हा घडला होता. नियमाला उल्लंघून त्याने तो गुन्हा केला होता. त्या युद्धाचा नियम उल्लंघून त्याने तो गुन्हा केला होता. भला तो उद्दिष्ट चांगलं होतं, योग्य होतं. मग त्या गुन्ह्याची परतफेड कधी झाली? तर कृष्ण जन्मामध्ये. त्या झाडाच्या मागून त्या पारध्याने सोडलेला बाण भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्यावरती लागला आणि भगवान श्रीकृष्णाने आपला अंतिम श्वास सोडला. मित्रांनो लक्षात आलं का? हे प्रारब्ध आहे. हे 2 साधी मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही आता पुनर्जन्माचे असे अनेक किस्से बघितलेले सुद्धा आहेत, ऐकलेले सुद्धा आहेत. एखादा मूल जन्माला आला आहे, पुनर्जन्म त्याला आठवला आहे आणि तो आपल्या पुनर्जन्माबद्दल सांगतोय. ते किस्से तुम्ही आठवले, बघितले असेल.
त्याच्यातूनही तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील की त्यांनी त्या आयुष्यात त्या प्रारब्धात जे काय केलेलं आहे त्याची फळंसुद्धा त्यांनी ह्या आयुष्यात भोगलेली आहे. म्हणून मी म्हणालो की प्रारब्धात. जसं मित्रांनो, आपण एखाद्या बँकेमध्ये आपण धन गोळा करतो, पैसे गोळा करतो, संचय करतो. तर त्या संचयाच्या मागे उद्देश काय असतो, तर आपल्याला वेळ जेवढी आपल्यावरती येईल, प्रसंग येईल, परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळी ते धन आपल्याला वापरता येईल. मग त्या बँकेत असो किंवा आणखी कुठे आपल्या घरात ठेवलेल्या कुठल्या तरी एका ह्याच्यात असो, अलमारीत असो, पेटीत असो, कशातही असो, जे आपण संचय केलेलं धन पैसा अडका, तो जो आपण संचय करतो, जमा करतो, गोळा करतो आणि ठेवतो, त्याचा वापर आपण आपल्या येणाऱ्या प्रसंगानुसार आपण करतो, आपल्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीनुसार. तसंच मित्रांनो, आपण जे काय कर्म करतोय, मग ते सत्कर्म असो किंवा कुकर्म असो, म्हणजे हा धर्म जो आपण धर्म करतोय, मग तो धर्माचा असो की अधर्माचा असो, त्याचासुद्धा आपण संचय करत जातो, ते सुद्धा आपण जमा करत जातो एखाद्या बँकेत किंवा एखाद्या घड्यामध्ये किंवा एखाद्या पेटीमध्ये. आणि मग ज्यावेळी ते वापरायची वेळ येते, त्याचा उपयोग करायची वेळ येते, मग काय होणार मला सांगा. तुम्ही त्या पेटीमध्ये, त्या पेठाऱ्यामध्ये धर्मसुद्धा गोळा करून ठेवला आहे, त्याचासुद्धा संचय करून ठेवला आहे आणि अधर्माचा सुद्धा संचय करून ठेवलेला आहे. जमापुंजी दोन्ही आहे तुमच्याकडे, धर्माची सुद्धा आणि अधर्माची सुद्धा. मग ते दोन्ही वापरायला लागणार तुम्हाला. तुम्ही म्हणाल नाही, मला मी हे जे चांगलं केलं आहे, धर्म सत्कर्म केलं आहे, त्याचीच मी ही जमापुंजी वापरेन. नाही मित्रांनो, जे केलं आहे तुम्ही ते तुम्हाला वापरावंच लागणार. याचा अर्थ काय झाला, जर ते वापरलं तुम्ही म्हणजे त्यानुसार तुम्हाला ते फळ प्राप्त होणार. मग सत्कर्माची फळं ही गोड असणार आणि कुकर्माची फळं ही कडवट असणार. मित्रांनो, लक्षात आलं का. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते. मग तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या त्या घड्यामध्ये किंवा तुमच्या त्या पेटाऱ्यामध्ये धर्म संचय करायचा आहे की अधर्म संचय करायचा आहे, आणि त्याचे परिणाम तुम्हाला कशा प्रकारे भोगायचे आहेत, धर्माचे की अधर्माचे, हे तुमच्यावरती आहे, तुमच्यावरती अवलंबून आहे. मित्रांनो, काळ, वेळ, परिस्थिती ही प्रत्येकावरती येते. काळ, वेळ, परिस्थिती ही प्रत्येकावरती आहे. कोण त्याच्यातून सुटलेला नाही आहे, कोणीही त्याच्यातून सुटलेला नाही आहे. अगदी ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, प्रभू रामचंद्रजी सुद्धा त्यातून सुटलेले नाही आहेत, त्यांना आपण परमेश्वर म्हणतो. श्रीकृष्ण जे जगद्गुरू आहेत तेही त्याच्यातून सुटले नाहीत. अगदी महावीर वर्धमान, गौतम बुद्ध तेही या चक्रफेऱ्यातून सुटलेले नाही आहेत. त्यांनीही ह्या कर्माची फळं कळत नकळत भोगलेली आहे वेळोवेळी. रामाने 14 वर्ष वनवास भोगला, प्रभू रामचंद्राजींनी 14 वर्ष वनवास भोगला. तसंच श्रीकृष्णाने 12 वर्ष वनवास भोगला. तसंच गौतम बुद्धांनी वनवास भोगला, कष्ट सोसलेत. महावीर वर्धमानने सुद्धा जेवढे महात्मे होऊन गेलेत, जेवढे परमेश्वर आपण त्यांचा उल्लेख करतो, मग तुम्ही आम्ही कशा सामान्य आहोत. मग आपण कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे, काय निवडायला पाहिजे आणि काय त्यागायला पाहिजे, हे आपल्या हातात आहे. कारण आपण बुद्धिवान प्राणी आहोत. मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे. देवाने मनुष्याचा जन्म नाही घेतला मित्रांनो. मी जे काय आतापर्यंत जो अभ्यास केलाय, जो काय अभ्यास केलाय, जी काय पडताळणी केलंय, जे काही उमजलंय, मला समजलंय, त्यानुसार मला एक गोष्ट अगदी 100% लक्षात आलंय, ती म्हणजे देवाने परमेश्वरात मनुष्याचा जन्म घेतलेला नाहीये, तर मनुष्य हा देवरूपी झालेला आहे आणि मनुष्य हा असुररूपी झालेला आहे. देवरूपी कोण झाला मनुष्य प्राणी, तर प्रभू रामचंद्रजी. आणि असुररूपी कोण झाला, तर रावण. दोघेही बुद्धिवान होते. किंबहुना रावण हा प्रभू रामचंद्रापेक्षा बुद्धिवान होता, ज्ञानी होते, पंडित होते, ब्राह्मण होते, म्हणजे ब्रह्मांडाचं ज्ञान होतं त्यांच्याकडे.
लक्षात घ्या, ब्राह्मण म्हणजे ब्रह्मांडाचं ज्ञान. असं असताना सुद्धा रावण काय झालेत? असुर झालेत, अधर्मी झालेत. आणि प्रभू रामचंद्रजी हे काय झालेत? धर्मी झालेत, परमेश्वर झाले, देव झालेत, ईश्वर झालेत. म्हणून मनुष्य प्राण्यामध्येच हे दोन काय आहेत? गुणधर्म आहेत. हे दोन गुणधर्म आहेत, एक देवतत्व आणि एक असुरतत्व. आता असुरतत्व मिळवायचं की देवतत्व मिळवायचं हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे. मग तुम्हाला कुठला धर्म पाळायचा आहे? सत्कर्मी धर्म पाळायचा आहे की कुकर्मी धर्म पाळायचा आहे? धर्म दोन्ही झालेत, कर्म झाला ते ना मित्रांनो. परमेश्वराने तुम्हाला समजा एक हे दिली, सुरी दिली, बाबा ही सुरी घे, हा चाकू घे आणि तुझं आयुष्य जग ह्या भूतलावर जाऊन. असा त्या निसर्गाने आपल्या हातात तो सुरी दिली, चाकू दिला. मग माझ्याकडे ती सद्विवेक बुद्धी आहे. त्याच सद्विवेक बुद्धीचा जर मी वापर करून त्या सुरीने, त्या चाकूने मी जर सिझरिंग केलं म्हणजे ऑपरेशन केलं आणि एखाद्याचा जीव वाचवला, तर मी काय झालो? धर्मी झालो. आणि त्या सुरीने, त्या चाकूने मी एखाद्याचा पोतळा बाहेर काढला आणि त्याचा जीव घेतला, त्याचा खून केला, तर काय होईल? मी अधर्मी झालो. परमेश्वराने काय म्हणालंय? तथास्तु. ही सुरी घे आणि तथास्तु. तुला कसं जगायचंय, कसं वागायचंय, काय कर्म करायचंय, ही तुझी निवड आहे. ही तुझी निवड आहे. आता तुम्हाला काही निवडायचं आहे, कोणाला कसं काय निवडायचं आहे हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. मित्रांनो, तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता हे शिल्प घडवायचं म्हणजे सुंदर शिल्प घडवायचं की कुरूप शिल्प घडवायचं, भयानक शिल्प घडवायचं म्हणजे असुरूपी शिल्प घडवायचं की देवरूपी शिल्प घडवायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. आता शिल्पकार तुम्हीच आहात. मग आपण दुसऱ्याला दोष देण्यात अर्थच नाही मित्रांनो. म्हणून दुसरा मंत्र काय आहे? झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. मग आपण आपले वैरी आहोत की झाल्या मानव या संसारी आपुला आपण मित्र, सखा? कोण आहोत आपण? आपण मित्र आहोत की वैरी आहोत हे आपल्या हातात आहे. सत्कर्म केलं तर आपण मित्र झालो आणि कुकर्म केलं तर आपण वैरी झालो. आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ भोगावे लागतील. आणि हा इतिहास तुमच्या समोर आहे मित्रांनो. हा इतिहास आहे आणि खूप मागे जायची पण आवश्यकता नाहीये. खूप मागे जाण्याची पण आवश्यकता नाही. मित्रांनो, उदाहरण सांगतो मी आताच. या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानचं सत्कर्म आणि कुकर्म. मित्रांनो लक्षात घ्या, या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते. ते म्हणजे इंडिया आघाडी आणि NDA आघाडी. NDA आघाडी आणि इंडिया आघाडी असे दोन आघाड्या एकमेकांसमोर उभे होते. आता NDA आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष होता भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, आणि प्रमुख नेते कोण होते तर नरेंद्र मोदीजी, त्यांनी 10 वर्षात आपण काय योजना राबवल्या, 10 वर्षात आपण काय प्रकल्प राबवले, 10 वर्षात आपण काय शिलान्यास केले, आणि ते शिलान्यास केल्यानंतर 10 वर्षांमध्ये आपण त्याचं लोकार्पण सुद्धा केलं, आणि त्यानंतर नवीन शिलान्यास सुद्धा केले. या सर्वाचा लेखाजोखा त्यांनी सांगितला. त्याची श्वेतपत्रिका आपल्या समोर मांडली, ठेवली जनतेसमोर. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी काय केलं 10 वर्षात. नरेंद्र मोदीजींनी त्या पंतप्रधान जे कार्य त्यांनी केलं, तो कार्यकाल होता 10 वर्षाचा. त्या 10 वर्षाच्या काळात त्यांनी काय केलं त्याचा लेखाजोखा ठेवला. आणि त्यांनी विरोधकांना प्रश्न केला की तुम्ही तुमच्या 10 वर्षात काय केलं. म्हणजे त्यापूर्वी 2014च्या पूर्वी NDA, इंडिया आघाडी म्हणजे UPA, त्यावेळी NDA आणि UPA असे दोन विरोधी होते. तर त्यावेळीची UPA म्हणजे आताची इंडिया
इंडिया आघाडी. वर्तमान इंडिया आघाडी तीच पूर्वीची UPA होतं. मग त्या UPAच्या काळात, त्या इंडिया आघाडीच्या काळात 10 वर्षाच्या काळात, मनमोहन सिंगच्या 10 वर्षाच्या काळात त्यांनी जे काय कार्य केलं, काम केलं, ज्या काही योजना राबवल्या, जे काय प्रकल्प राबवले, जे काय केलं असेल त्याचा लेखाजोखा त्याने ठेवावा असं आव्हान केलं होतं. मग राहुल गांधी म्हणजे कारण त्या गटाचे सर्वेसर्वा कोण होते? राहुल गांधी. त्या गटाचे, त्या आघाडीचे काँग्रेस हा कोण होता? सर्वात मोठा पक्ष होता. मग त्या काँग्रेस पक्षाने हा लेखाजोखा ठेवायला होता. हे बघा नरेंद्र मोदीजी, तुम्ही हे 10 वर्षात केलं आहे आणि आमच्या कार्यकालामध्ये आम्ही हे 10 वर्षात केलेलं आहे. मग ते जनतेने ठरवलं असं ना की कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे. मित्रांनो, तसं ते करू शकले नाहीत. कोण करू शकले नाहीत? तर राहुल गांधी, काँग्रेस किंवा त्यांच्यासोबत असलेले ते घटक दल ते करू शकलेत नाही. कारण त्यांनी त्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केला, लुबाडून खाल्लं, जनतेला लुबाडून खाल्लं होतं, खोटेपणा हीच गोष्ट केली होती. मित्रांनो, मग त्यांच्याकडे काय होतं सांगण्यासाठी? जनतेला सांगण्यासाठी काय होतं? काही नव्हतं. मग त्यांनी एक शस्त्र उचललं, ते म्हणजे खोटेपणाचं. कारण बघा एखाद्या व्यक्तीमध्ये म्हणजे तो अगदी त्याच्या अंगात ती एखादी गोष्ट भिनली असते ना, एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या प्राण्यामध्ये ती अगदी नसानसात भिनलेली गोष्ट असते. खोटेपणा, लबाडीपणा, लुच्चेपणा. किती काय केलं तरी तो जाऊ शकत नाही मित्रांनो, तरी तो जाऊ शकत नाही, त्याच्यात परिवर्तन होऊ शकत नाही, त्याचा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकत नाही मित्रांनो. अशी जी मानसिकतेची जी लोक आहेत ते शेवटी काय करणार? खोटंच बोलणार आणि ते रेटून बोलणार. म्हणून त्यांनी काय केलं? त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर खोटं बोला पण रेटून बोला. मित्रांनो, लक्षात आलं का? खोटं बोला पण रेटून बोला. ते बोललेत संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, हिंदूमध्ये जाती जमाती वगैरे वगैरे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. आणि त्याची फळं ती आता भोगतायत. एवढं करून सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या, एवढा सगळा जोर लावून सुद्धा, एवढा खोटेपणा करून सुद्धा त्यांना 231-35च्या आसपासच थांबावं लागलं. सर्वांचं मिळून आकडा सांगतोय मी, हा सर्वांचा त्या इंडिया आघाडीचा आकडा आहे. पण एकट्या भारतीय जनता पार्टीने 240 पर्यंत आपला आकडा पोचवला. कर्माची फळं मित्रांनो लक्षात घ्या, याला कारण कर्माची फळं. जैसा बोओगे वैसा पाओगे. आणि तेच आता दिसते तुम्हाला मित्रांनो. शेवटी काळ वेळ परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी उघड होत जातात. सत्य हे काही काळापुरतं आपण लपवू शकतो, झाकू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, कोंबड्याला आपण झाकू शकतो, अगदी लपवू शकतो, काळोख करून ठेवू शकतो, पण तो सूर्योदय झाल्यावरती आरवणारच. त्याला त्याची जाणीव होतेच. किती अंधार कोठडीत त्याला ठेवलं, अंधाऱ्या जागेत जरी त्या कोंबड्याला ठेवलं तरी तो सूर्योदय झाल्यानंतर तो आरवणारच. आणि हे सत्य आहे मित्रांनो. त्याची जाणीव, त्याची अनुभूती त्या कोंबड्याला होते, भले तुम्ही त्याला अंधारात ठेवलं असलं तरी. मित्रांनो लक्षात आलं का? याचा अर्थ काय झाला? सत्य हे नेहमी सत्यच राहणार. असत्य आहे हे काही काळापुरतं त्याचा एक कालमर्यादा आहे, त्याचा जीवनक्रम आहे. शेवटी त्याचं आयुष्य क्षणभंगूर आहे. मग तुम्हाला सत्कर्म करायचं आहे की कुकर्म करायचं आहे? आयुष्यासाठी तुम्हाला ते सत्कर्माच्या मार्गावर चालायचं आहे की क्षणभंगूर कुकर्म करून आपल्याला ऐहिक सुख मिळवायचं आहे, काही काळापुरतं सुख मिळवायचं आहे? पण मित्रांनो, शेवटी कितीही गेंड्याच्या चामडीची जरी व्यक्ती असली, कितीही गेंड्याच्या चामडीची जरी ती व्यक्ती असली तरी त्याला आपण काय करतोय याची जाणीव पूर्णपणे असते. आपण सत्कर्म करतोय की कुकर्म करतोय याची जाणीव पूर्णपणे असते.
आणि अंतिम समयी त्याला ते आठवते. मित्रांनो, तसं एक उदाहरण सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याला मी वेळोवेळी सांगायचं, हे तू काय काम करतोयस ना, म्हणजे तो ऑनलाईन कामं करायचा. ऑनलाईन म्हणजे कशी, ते आता जे शेअर मार्केट वगैरे आहेत ना, ह्या प्रकारचे अशा ऑनलाईन त्याच्याकडे ती कामं असायची, पैसे कमवायचा मार्ग. त्याच्यात तो बऱ्याच अंशी चिटिंगसुद्धा करायचा. मी त्याला सांगत होतो, बघ हे तू काय करतोयस ना, त्याच्यात चिटिंग आहे. कधीतरी तुला भोवणार, कधीतरी तुला हे त्रासदायक होणार. हे थांबव आता, कुठेतरी थांब. पण तो ऐकला नाही. तो काय म्हणायचा, मी गेंड्याच्या चामडीचा आहे, मला काही फरक नाही पडत, मला आताचं आयुष्य जगायचं आहे, पुढचं कोणी बघितलं आहे, पुढचं आयुष्य कोणी बघितलं आहे, असं तो मला प्रत्येक वेळी सांगायचा. पण एक दिवस असं काय झालं मित्रांनो, की त्यात तो आजारी पडला. कारण त्याचं सर्व काम जागेवर बसून असायचं, त्यामुळे त्याचं चलनविलन कमी व्हायचं, त्याचे हातपाय कमी चालायचे आणि जागेवर बसून ऑनलाईन सर्व त्याचा तो विषय सुरू होता. त्यामुळे ते शरीर त्याला साथ देण्याचं झालं आणि तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं आणि डॉक्टरने हात वर केले नंतर, की तुला आम्ही वाचवू शकत नाही, तुला आता काही दिवसच तुझे आयुष्य राहिलेलं आहे, काही दिवस राहिले आहेत, ते जग तू, असं सरळ त्यांनी डॉक्टरने त्यांना सांगितलं. 2-4 ठिकाणी 2-4 डॉक्टरचं त्यांनी ओपिनियन घेतलं होतं. एका हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता आणि तिथून डिस्चार्ज घेऊन तो घरी येणार होता. आणि मला कळलं म्हणून मी त्याला बघायला गेलो होतो. भेटल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू आले, अश्रू अनावर झाले. कारण त्याला कळलं होतं आपलं आता मरण. मीच पाहिले माझे मरण म्या डोळा, अशी त्याची अवस्था झाली होती. आपलं मरण त्याने आपल्या डोळ्यांनी बघितलं होतं. आता फक्त दिवस मोजायचे आहेत. मग ह्या एवढं पैसे कमवलेत, एवढं सर्व मिळवलं, त्याचा उपयोग काय? आणि तो रडला. त्याने मला मिठी मारली आणि मला काय म्हणाला, राजेश तू सांगत होतास ना ते सत्य होतं, योग्य होतं. आणि मला आता ते सर्व आठवायला लागलं, माझं सर्व कुकर्म मला आठवायला लागलं. मी तुला म्हणालो मी गेंड्याच्या चामडीचा आहे, पण एक गोष्ट तू बोललेलास की अंतिम समयी कितीही गेंड्याच्या चामडीचा जो असला तरी त्याला अंतिम समयी आपल्या कुकर्माची सगळा हिशोब लक्षात येतो आणि त्यानंतर जी त्याची अवस्था होते ती खूप गंभीर असते. आणि तशीच माझी आता गंभीर अवस्था झालेली आहे. डॉक्टर म्हणाले महिना, 1.5 महिना, 2 महिने तू जगू शकतोस, पण मला आता वाटत नाही मी जास्त महिना 2 महिना काय, या 4-5 दिवसातच या जगातून निघून जाईल. कारण मला ते सगळं आठवायला लागलं आहे, माझी सगळी कुकर्म मला आठवायला लागले आणि मग त्याला मला ते जगू देत नाही आहे. मग त्याला सांगितलं तुला त्याची अनुभूती झालेली आहे, तू माफी माग, त्या परमेश्वराकडे माफी माग, ज्याला तू मानतोस नाही मानतोस त्याला माफी माग आणि या क्षणापासून ठरव की मला आता सत्कर्मच करायचं आहे आणि त्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त घ्यायचं आहे. आणि मित्रांनो बघा, सायकोलॉजी, मानसिकता किती कामी आली. आणि त्याने ठरवलं त्या दिवसापासून की नाही, मी जर जेवढे दिवस माझ्या हातात आहेत त्या दिवसामध्ये मी काय करणार, आता फक्त सत्कर्म करणार. आणि त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि तो आजही जिवंत आहे मित्रांनो, आजही जिवंत आहे. फक्त का, सत्कर्माच्या त्या एनर्जीवरती. मित्रांनो लक्षात घ्या, सत्कर्म आणि कुकर्म अशी मी उदाहरणं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. आता तुम्ही ठरवा सत्कर्म करायचं की कुकर्म करायचं, ऐहिक सुख मिळवायचं की अनंत सुख मिळवायचं, हे आता तुम्ही ठरवा. धर्म कुठला पाळायचा, कुठला धर्म, सत्कर्माचा धर्म पाळायचा की कुकर्माचा धर्म पाळायचा, प्रभू रामचंद्रजीच्या आदर्शावर चालायचं की रावणाच्या आदर्शावरती चालवायचं, हे तुमच्या हातात आहे. म्हणजे प्रारब्धामधून आपण वर्तमान काळात आलो आहे. आता वर्तमान काळातून आपण आता कुठे जाणार आहोत, परत आपल्या पुढच्या आयुष्याकडे जाणार आहोत. म्हणजे मृत्यूनंतर परत एक प्रारब्ध सुरू झालं, परत जन्म होणार आहे. मृत्यू आणि जन्म आणि मरण याचा जो चक्र आहे तो असा सतत चालू राहणार आहे. त्यामुळे चक्रामध्ये, या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तुम्हाला कुठल्या
जात्यामध्ये भरडायचं आहे? प्रारब्धाच्या कुठल्या जात्यामध्ये भरडायचं आहे? सत्कर्माच्या की कुकर्माच्या? तुम्ही ठरवा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.